सख्या रे भाग 47. नमस्कार मित्रांनो, या कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव्ह आहेत, कृपया पहा. वेद आणि जान्हवी बेडरूमचा दरवाजा उघडतात. पाहतात त्यांची बेडरूम आणि दोघेही आनंदित होतात. संपूर्ण बेडरूममध्ये सेंटेड कॅन्डल्स प्रकाश, ठराविक ठिकाणी मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून मिणमिणते दिवे लावलेले. तसेच बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढलेला असतो. संपूर्ण बेड फुलांनी सजवलेला, त्यात बॅकग्राऊंडला सिंपल म्युझिक लावलेली असते. संपूर्ण रूममध्ये खाली रेड कलरचे बलून्स एकदम रोमॅन्टिक वातावरण तयार केलेले असते. हे कोणी केलं ते समजतं दोघांनाही. ते सर्व पाहून खूप खुश होतात दोघेही. आता ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. मिळण्याची आतुरता दोघांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असते. वेदने जान्हवीचा हात हातात घेऊन आरशाजवळ येऊन तिला आरशासमोर उभं केलं. जान्हवी आरशात पाहत होती तेव्हा वेदने तिच्या गालावर किस केलं. त्याच्या राकट ओठांच्या स्पर्शामुळे तिच्या अंगावर सर्रकन काटा आला आणि ती लगेचच त्याच्या बाजूला वळली. तिचं हृदय धडधडू लागलं. तिचं मन त्याला मिठी मारण्यासाठी ओढ घेत होतं, पण तरीही मनाला आवर घालत उभी होती ती. तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदने उगीच शांत करण्याचा वेडा प्रयत्न करत होती ती. त्याने हळूच त्याचे ओठ तिच्या डोळ्यांवर टेकवले, मग त्याने तिच्या गालावर टेकवले. नंतर तिच्या थरथरणाऱ्या त्या गुलाबी ओठांना पाहत होता जे त्याच्या ओठांच्या स्पर्शासाठी असुसले होते. त्याची वाट बघत एकमेकांपासून विलग झाले होते. त्याच्या जानला तसं पाहून आता वेद गालात खट्याळ हसला. तिच्या ओठांच्या हळूहळू जवळ जात होता तो. त्याचे श्वास अधिकच गरम भासत होते तिला. तसे तिने तिचे डोळे मिटले. आता कोणत्याही क्षणी त्याचे ओठ एकमेकात मिसळून जातील असं वाटलं होतं तिला. पण त्याने लगेच त्याचा चेहरा मागे घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्यापासून दूर झाला. त्याच्या दूर होण्याची चाहूल लागताच तिने डोळे उघडले. तो मुद्दाम चिडवत गालात हसत तिच्याकडेच बघत होता, तेही खट्याळ नजरेने. मुद्दामच जानला छळत होता वेद. रिलॅक्स. तू संमती दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तुझ्याकडून होकार आहे का आपले नाते या क्षणी पुढे नेण्यासाठी? ते सांग मला, असं म्हणून तो वळतो आणि 2 पावले पुढे जातो. त्याला स्वतःपासून दूर जाताना पाहून जान्हवीचं मन चलबिचल होतं. भांबावते बिचारी. ती त्याच्याकडे वेगाने जाऊन त्याला पाठीमागून गच्च मिठी मारते. त्याच्या जानच्या मिठीने सुखावतो तो. गोड हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर. अहो, मी तुमचीच आहे. तुम्हाला हवं तसं प्रेम करा माझ्यावर, पण मला असं छळू नका. मला नाही सहन होत या भावना. जान्हवी वेदच्या पाठीवर तिचा चेहरा रब करत म्हणाली. तसं वेदने जान्हवीला समोर ओढून घेतलं. आता ती त्याच्या डोळ्यात पाहत होती आणि तो तिच्या. वेद बोलतो, आय लव्ह यू जान, आय लव्ह यू सो मच. तसे टचकन गालावर पाणी आलं तिच्या
आणि तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन पुन्हा तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या गालावरच्या अश्रूंवर ओठ टेकवले आणि तिला आवेगाने मिठीत घेतलं त्यांनी. दोघेही एकमेकांच्या हृदयाचे ठोके अनुभवत होते. आता तो तिच्या केसांना कुरवाळत होता. मधून तिच्या पाठीवरूनही हात फिरवत होता. वेद आता जानला मिठीतून बाजूला करतो. जान्हवीने खूप दागिने घातलेले असतात. वेद जान्हवीच्या अंगावरील एक एक दागिना उतरू लागला होता. तशी जान्हवी किंचित लाजली आणि तिच्या चेहऱ्यावरची गुलाबाची छटा त्याला वेडावून गेली. हसताना ती आणखीन सुंदर दिसत होती. तसा वेद जानच्या एकदम जवळ जाऊन उभा राहतो. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवतात इतका. त्यामुळे तिच्या मनात चलबिचल होऊन तिचा जीव धक धक करू लागलेला. जणू काही तिचं हृदय उड्या मारून बाहेर येईल इतकं. त्याने तिच्या कानाची पाळी हळूच ओठांमध्ये घेत ओठांमध्येच दाबली. स. जान्हवीच्या तोंडून अस्पष्ट आवाज निघाला. तिचं काळीज खूप धडधडायला लागलं. जान, तो सेडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला आणि तिच्या पोटात गोळा आला. अहो, जान ओठातच म्हणाली. मी ऐकतोय. स्पीक म्हणत त्यांनी त्याच्या हाताचे बोट तिच्या गालावरून ओठांवर आणलं. तशा जान्हवीच्या प्रेमभावना उफाळून येऊ लागल्या. पण ती बोलत नव्हती. वेद त्याचं बोट तसंच तिच्या ओठांवरून खाली नेत तिच्या गळ्यावरून हळूच खाली सरकवत तिच्या छातीवर आणतो. तशी तिच्या पोटामध्ये असंख्य फुलपाखरं उडू लागली. त्याच्या परिस्पर्शाने तिचं मन बेभान होत होतं. त्याच्या स्पर्शाने हृदयाचे ठोके वाढलेले. त्यामुळे छातीची लयबद्ध हालचाल सुरू झाली तिच्या. वेदच्या स्पर्शाने ती खूपच बावरून गेलेली आणि त्याच्या जानला तसं बावरलेलं पाहायला त्याला आवडत होतं. खूप प्रेमाने हळूवार स्पर्श करत होता वेद त्याच्या जानला आणि त्याची वेडी जान लगेचच विरघळत होती त्याच्या स्पर्शात. आता त्याला ओढ लागलेली पूर्ण तिच्यात सामावण्याची. त्याला तिला हळूहळू प्रेम करत फुलवायचं होतं. त्याला मनसोक्त भरभरून प्रेम करायचं होतं जानवर. अगदी त्याच वेळेस त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढलं. तिला गालावर त्याचा गाल घासत तिने एक औंढा गिळत डोळे मिटले आणि शहारून तिचं अंग आकडून घेतलं. त्याची भरगच्च छाती तिच्या पाठीला चिकटली होती. तसा तिचा कणा ताठ झाला आणि छाती किंचित वर आली. त्याने तिचा पदर काढून खाली फेकला. तिचा खांदा आणि ऊर उघडा पडला. त्यामुळे तिच्या छातीची होणारी वर खाली हालचाल त्याला दिसू लागली, जी त्याला बेभान करू लागलेली. त्याने त्यावरची नजर न हटवता तिच्या खांद्यावर कपाळ घासलं. तसा तिने खांदा आकसून घेतला. त्याने तिच्या खांद्यावर हात दाबून तिला भिंतीवर दाबलं आणि आता तो तिच्या ओठांवर तुटून पडला. जान्हवी अंग शहारली. जान्हवीला जाणवत होता तिच्या अहोंचा मनमोहक स्पर्श आणि त्याचा स्पर्श तिला खूपच सुखावत होता. त्यामुळे शरीरात उठणाऱ्या वेगवेगळ्या भावना तिला उत्तेजित करत होत्या. दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत होते. दोघेही एकमेकांना चांगलेच साथ देत होते. एका डीप किस नंतर जेव्हा तिचे श्वास जड व्हायला लागले, तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि जोरजोरात श्वास घेत होती ती.
तो तिच्या केसांना कुरवाळत थोडा वेळ तसाच थांबला. त्यानंतर त्याने तिला हातावर अलगद उचलून घेतलं. तिने तिचे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले. त्यांनी तिला अलगद बेडवर झोपवलं आणि तिच्याकडे बघत होता तो. तिने दोन्ही हात पसरून त्याला जवळ येण्याचा इशारा केला. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांना सोइच्छेने समर्पित होण्याची मनशा होती. एकमेकांवर प्रेमाची बरसात करत हा नाजूक गोड सुंदर क्षण भरभरून जगण्याची इच्छा. एकमेकांत स्वतःला झोकून देत सामावण्याची इच्छा. हा क्षण ना वेदला जाऊ द्यायचा होता ना जान्हवीला. पती पत्नी तर ते आधीच होते, पण आज सर्वार्थाने ते पती पत्नी होण्यासाठी आतुर होते. आता यावेळी त्यांना कोणत्याच गोष्टीचा कोणाचाच विचार करायचा नव्हता. हा क्षण फक्त त्या दोघांचा होता आणि ते आता पूर्णपणे जगणार होते. दोघांच्याही नजरेत आता प्रणयाची धुंदी चढली होती. दोन शरीर आता मधुर मिळण्यासाठी तयार होते. वेदने त्याचा सदरा काढून टाकला. तो तिच्या अंगावर झोपला. त्याच्या स्पर्शाने तिचं अंग अंग शहारलं. तो जानच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर सर्वत्र आवेगाने किस करू लागला. दोघांमधील कपड्यांचा अडथळा दूर करत त्याने तिच्या अंगावरील कपडे एक एक करून बाजूला केले. मनात कुठलाही अडसर न ठेवता आज दोघे पूर्णपणे एकमेकांचे होत होते. वेद जानला हळूवार फुलवत असतो. त्याच्या प्रत्येक प्रेमाच्या स्पर्शाने जान मोहरत असते आणि तिच्या अहोंच्या मिठीत हरवत असते. रूममध्ये मिणमिणत्या कॅन्डलचा प्रकाश, तसेच जानच्या पैंजणांचा आवाज आणि वेदचे तिच्यावरील निस्वार्थ प्रेम उरलेले असते. हळूहळू रात्र चढत जाते आणि वेद जान्हवीचे प्रेम बहरत असते. तो तिला तिच्या मनानुसार जपत असतो. आज खऱ्या अर्थाने दोन जीव शरीराने एकरूप झालेले असतात. हळूहळू कॅन्डल विझून जातात. आता रूममध्ये अंधार आणि बाहेर चंद्राचा प्रकाश पडलेला असतो. आजची रात्र फक्त आणि फक्त त्या दोघांची असते, वेद आणि जान्हवीची. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली. तिने डोळे उघडले. तिने त्याचा आपल्या अंगावर असलेला हात हळूवार बाजूला केला. शरीरात हळूवार वेदना जाणवत होत्या तिला, पण त्या वेदना सुखावत होत्या, कारण त्या तिच्या अहोंनी तिला दिल्या होत्या. रात्री अहोंसोबत घालवलेल्या प्रणयाच्या आठवणीने तिच्या गालावर गुलाबी लाली पसरली. ती त्याच्याकडे पाहून गालातच हसली आणि आता उठू लागली. ती बेडवरून त्याच्यापासून दूर होऊ लागली. पण वेद जागा असतो. रात्री लेट झोपला वेद तरी पहाटे त्याला त्याच्या उठण्याच्या वेळेत बरोबर जाग येते. तो जागाच असतो. तो जानचा स्पर्श अनुभवत असाच तिच्या बाजूला पडून असतो. तो जानला त्याच्या अंगावर ओढतो आणि तिला बघत किंचित गालात हसत असतो. त्याचं ते तसं पाहणं, हसणं खरंच तिला वेडावत होतं. वेद तिच्या गालावर आलेल्या केसांना मागे टाकत बोलतो, तुला पाहताना माझी नजर माझं ऐकतच नाही. तू सांग आता काय करू मी? तो तिच्या डोळ्यात मादक नजरेने पाहत बोलतो. जान्हवी तर लाजून नजर चोरू लागते. अहो, मला सोडा ना, मला फ्रेश व्हायचं आहे. नाही सोडणार, आपण एकत्र फ्रेश होऊयात, वेद बोलतो. नाही, माझं मी होते, तुम्ही व्हा नंतर फ्रेश, जान्हवी वेदला बोलते.
बाजूलाच तिचे कपडे असतात. पटकन ती कपडे अंगावर चढवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. वेडी कुठची जाण म्हणत वेद गालात हसतो आनंदाने. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.